आपण आलेले आहे आता पंचवटीमध्ये. पंचवटी म्हणजे नाशिक. नाशिक म्हणजे प्रभू रामाचं जे स्थान आहे ते पंचवटी का बोललं जातं की इथे 5 झाडं आहे जे एकत्र मिळून आहेत. ते प्रभू रामाच्या काळापासून अजूनपर्यंत तसे टिकून आहेत आणि ते एकामेकाला धरून आहेत. जशी एक मूठ आपल्या मुठीला जर 5 बोटं असतात ते कसे एका म्हणजे मजबूतीने राहतात तसे त्या पद्धतीने ते 5 झाडं आहे. तुम्ही बघू शकता माझ्याकडे हे एक नंबर झाड प्रभू रामाच्या काळामधलंच येते. त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता दुसरा नंबर त्या बाजूला, तिसरा नंबर त्या बाजूला, चौथा नंबर तुम्ही बघू शकता एकदम सरळ पुढे बघा, चौथा नंबर आणि त्याच्याच त्या पलीकडल्या बाजूला 5 नंबर. म्हणजे हे 5 झाडं जे आहेत पंचवटी मध्ये हे प्रभू रामाचं त्यावेळेसचे काळाचे अजूनही टिकून आहे आणि म्हणूनच त्या भूमीमध्ये आलो तर असं वाटतं की खरोखर मला प्रभुराम मिळाले. हे साक्षात म्हणजे ह्या प्रमुख रामाची ही जी भूमी आहे खरोखर लाभदायक आहे. आणि ही आहे आपली सीता गुफा. म्हणजे सीतानी इथे तप केला होता. ही आहे ती सीता गुफा. जे रावणाने हरण केलं होतं सीतामाईचं, ते सीताला इथून नेली होती रावण, त्या पद्धतीने गोसाव्याचं रूप घेऊन आला आणि सीतामाईला इथं घेऊन गेला. तर हेच आहे सीता गुफा. त्याच्या बाजूलाच आहे ते सगळं स्थान तुम्ही बघू शकतात आणि अतिशय सुंदर आहे. तुम्ही म्हणजे चारी धाम करायच्या पहिले हे काम केलं तर तुमचं मन प्रवृत्त होईल आणि दर्शन एकदम लाभदायक होतं. काही अडी अडचण नाही. जय श्रीराम.